नमस्कार मित्रांनो, आजची रात्र वैऱ्याची आहे. ही रात्र वैऱ्याची आहे. आपल्याला ह्या रात्रीमध्ये होईल तेवढं ड्रायव्हरांशी संपर्क साधायचा आहे. उद्या सकाळी आपल्याला 11 वाजता आझाद मैदान येथे हजर व्हायचं आहे. जर आपण आझाद मैदानाला हजर नाही राहिलो तर मित्रांनो, ही शेवटची ओव्हर आहे. ह्या कंपन्याचा एकही बॉल स्टेडियमच्या बाहेर चौकार षटकार काही लागून द्यायचा नाही. त्यांना ऑल आउट करायचं. एक शेवटची ओव्हर आलेली आपल्या हातामध्ये आणि ती ओव्हर उद्या 11 वाजल्यापासून ते डॉक्टर केशव सांगतील त्या पद्धतीने आपल्याला त्या ओव्हरचं नियोजन करायचं आहे आणि त्यांना ती पूर्ण फिल्डिंगमध्ये आपण त्यांना समर्थन करायचं आहे. आणि यांचा एकही बॉल एकही रन ओला उबर रॅपिड आणि सरकार म्हणून त्यांना एकही रन काढून द्यायचा नाही. खास करून परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकला या पहिल्याच बॉलमध्ये आउट करायचा आहे. मग बाकीचा कार्यक्रम करू. पहिल्या बॉलमध्ये प्रताप सरनाईक आउट झाला पाहिजे मंत्री म्हणून. तुम्हाला गरिबाची जाण जर असेल, शिंदे साहेबांनी रिक्षा चालवली तर रिक्षाची जर शिंदे साहेबांना जर फिक्र असेल तर तुम्ही उद्याची उद्या बाईक टॅक्सीचा जो तुम्ही निर्णय घेतला आहे उद्याची उद्या बरखास्त करा. नसाल जमत तर उद्या तुमच्या भविष्यात येणारी हार तुमची निश्चित लक्षात ठेवा. कारण तुम्ही रिक्षाने स्टार्ट केली. तुम्ही बोलला होतात ना, रिक्षाने 3 चाकाच्या गाडीनं मर्सिडीजला टक्कर दिली आणि तुम्ही टक्कर दिलेल्या गाडीला संपवायला निघालात, 3 चाकी रिक्षाला संपवायला निघालात. शिंदे साहेब, माझं तुम्हाला आव्हान आहे, लवकरात लवकर निर्णय मागे घ्या. शिंदे साहेब, तुम्ही रिक्षाची जाण आहे. तुम्ही गरिबीतून दिवस काढलेले आहेत आणि तुम्हाला जर गरिबीची जर जाण असेल तर उद्या 12 वाजेपर्यंत बाईक टॅक्सी हा निर्णय मागं घेतलेला दिसला पाहिजे. नाहीतर अन्यथा आम्ही युती म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी अजितदादा आणि भाजपा यांना महाराष्ट्रामध्ये एकही मतदान पडू देणार नाहीत. आणि इथली मुंबईतली महानगरपालिका सुद्धा आम्ही तुमच्या हातामध्ये जाऊ देणार नाहीत. आम्ही इतर महानगरपालिका पूर्ण वसई विरारपासून ती बार कल्याण, डोंबिवली, न्यू पनवेल, वाशी जेवढ्याही महानगरपालिका आहेत, ठाणा, खास करून ठाणा, तुम्ही जिथून ठाण्यामधून येता ना, ती सुद्धा महानगरपालिका ड्रायव्हर समाजाने हातात घेतलेली लक्षात ठेवा. आम्ही तुमचा प्रचार तुमच्या विरोधात जाऊन करणार. माझं तुम्हाला आव्हान आहे, 12 वाजेपर्यंत प्रश्न मार्गी लावा. शिंदे साहेब, लवकरात लवकर मार्गी लावा. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही ड्रायव्हरांच्या एवढ्या मुळाव का उठलात? प्रताप सरनाईकला माझा सवाल आहे, काय तुमचं वाटोळा केलं ड्रायव्हर समाजानं की तुम्ही त्याच्या निवड वाटोळ्यावर त्याच्या परिवारावरती तुम्ही घाला घातलाय. आज तुम्ही त्याच्या पोटावरती पाय देण्याचं काम करताय. काय तुमचं वाटोळा केलं ड्रायव्हर समाजाने मला सांगा. तुम्हाला का मतं दिले नाहीत? आम्ही तुम्हाला मतं दिलेत, आम्ही तुम्हाला निवडून दिलंय. जीव तोडून सांगतोय प्रताप सरनाईक साहेब, तळतळाट लागला ड्रायव्हरचा तर वाटोळ्याला सामोरं जावं लागेल. निश्चित लक्षात ठेवा. आमचा निर्णय आज नाही, उद्या आम्ही 100% आम्ही संघर्षातून तो आम्ही निर्णय मागे घ्यायलाच लावू. पण तुमचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. ह्या तळतळाट ड्रायव्हरचा तळतळाट खूप वाईट असतो. कारण तो सकाळचं जेवण दुपारी करतो, दुपारचं जेवण संध्याकाळी करतो. त्याला वेळेला खायला भेटत नाही. त्याला वेळच्या वेळेला 1चं जेवण तो 3ला 4ला खातो. काय तुमचं घोडं मारलंय त्यानं ड्रायव्हर समाजानं? तुमचं काय वाटवलं गेलं? कुठं किरणाला तुमचा बाग कापला त्यानं? मग तुम्हाला एवढं ड्रायव्हराची काय तुम्ही त्याच्या एवढं कृत्याने विचार करता त्यांचा? अजित दादा लक्षात ठेवा, हा ड्रायव्हर खूप परेशानीमध्ये. दादा, पुन्हा सत्तेतच हात धुवावं लागते. लक्षात ठेवा दादा, सत्ता तुमची येणार नाही. तुम्ही जर ड्रायव्हराच्या विरोधात काम केलं
तर महाराष्ट्रामध्ये तुमची परत सत्ता 10 ते 20 ते 25 वर्ष आम्ही तुम्हाला सत्तेत येऊ देणार नाहीत. लक्षात ठेवा. तुम्ही पुन्हा म्हणता दुनियाच्या नादी लागावा, पण ड्रायव्हर जातीच्या नादी लागू नये. तुमचा निर्णय उद्या 12 वाजेपर्यंत घ्या. दादा देवेंद्र फडणवीस साहेब, वाटोळं करू नका गरिबांचं. गरिबांचा तळतळाट खूप वाईट असतो. येणाऱ्या महानगरपालिकेपासून ते तुमचं केंद्राचं सरकार पडेपर्यंत आम्ही माघार घेणार नाहीत. जर तुम्ही आमचं मागण्या मान्य जर नाही केल्या तर इथपर्यंत ड्रायव्हर काय इथं जोडलेला नाही, आम्ही दिल्लीपर्यंत जोडलेलो आहोत. MP UP प्रत्येक स्टेटचं आमचं कॉन्टॅक्ट झालेला आहे. आम्ही इथंच बारीक, तुम्हाला वाटलं का मुंबई पुरतंच मारित आहे? प्रत्येक राज्यामध्ये आमचं नेटवर्क गेलेलं आहे. नागपूर असो, दिल्ली असो, हरियाणा असो, राजस्थान असो, ड्रायव्हर हा इंटरनेटशी जुटलेला आहे. हरियाणा असो, आता येणाऱ्या तुमच्या येऊ घातलेल्या निवडणुका बिहारमध्ये पण तुमची सत्ता येऊ देणार नाहीत आम्ही. ड्रायव्हरांना इतक्या हलक्यात घेऊ नका, तुम्हाला सांगतो. तळतळाटून बोलतोय मी, तळतळाट. ड्रायव्हरांचा तळतळाट घेऊ नका, जीव ताईला लावू नका. तुम्हाला माझं आव्हान आहे. CST जागे व्हा देवेंद्र फडणवीस साहेब. मोदी सरकार म्हणून तुम्हाला सुद्धा माझं आव्हान आहे. तुम्हाला जमत नसलं तर सीधा राजीनामा द्या. आम्ही परत निवडणुकीला सामील होतो. आम्ही टॅक्स भरतो, आम्ही टॅक्स पेअर आहेत. आमच्याच पैशामधून निवडणुका होतात, तुमच्या पैशातून निवडणुका होत नाहीत. आम्ही टॅक्स करतो, तुम्ही टॅक्स देत नाहीत.